प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेमके कुणाचे, असा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना प्रश्न पडावा. सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवार, जय पवार यांना प्रश्न पडावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना प्रश्न पडावा. सगळेजण बुचकळ्यात पडावेत. अशा पद्धतीचा एक मास्टर स्ट्रोक म्हणजे एक विधान शरद पवार यांनी केलेलं आहे. मग अंगाला तेल लावलेला पैलवान, शरद पवारांची गुगली वगैरे वगैरे, ते सगळं जे आपण बोलत असतो त्याला शोभेल असं एक मध्यंतर घेत शरद पवारांनी एक विधान केलेलं आहे. ते विधान म्हणजे 2003 पासून प्रफुल्ल पटेल माझ्यासोबत होते. त्याच्यानंतर सुनील तटकरे हे जिल्ह्याचे नेते, नंतर राज्याचे नेते, प्रदेशाध्यक्ष, अर्थमंत्री वगैरे वगैरे असे शब्द वापरत शरद पवारांनी कौतुक केलेलं आहे पटेल आणि तटकरे यांचं. नेमकं काय आहे म्हणजे शरद पवारांच्या मनात काय आहे हे प्रतिभा काकींना देखील समजत नाही असं बोललं जातं. आता बारामतीमध्ये जे महाभारत सदैव चालू असतं आणि विशेषतः जुलै 2023 मध्ये जे बंड उठाव जो काही झाला त्याच्यानंतर बदललेलं पूर्ण राजकारण म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्राताई पवार यांनी लोकसभेमध्ये उभं राहणं, त्याच्याबद्दल मध्यंतराच्या काळामध्ये अजित पवारांनी त्याबद्दल खंत व्यक्त करणं आणि आज सुप्रिया सुळे यांनी असं म्हणणं की 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार मी काही होऊ देणार नाही. आणि आता शरद पवार हे बोललेलं आहे. एकूणच काय आहे त्याची एक उकल करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि डिस्क्रिप्शन मध्ये जी व्हॉट्सअप कम्युनिटी लिंक दिलेली आहे ती जॉईन करावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून. 29 जानेवारी नंतर 31 जानेवारी पर्यंत म्हणजे त्या 3 दिवसांमध्ये जे काही राजकारण झालं त्या राजकारणाला अनेक पद्धतीने नावं ठेवली गेलेली आहेत आणि ते होतच तसं. म्हणजे टाळूवरचं लोणी खाणारं राजकारण. मग अजित पवार यांच्या निधनानंतर जे शोकाकुल वातावरण महाराष्ट्रामध्ये तेव्हा होतं आणि आज देखील आहे. मग राजकारण हे आपल्या स्वार्थासाठी करायचंय. आपल्याला केंद्रात मंत्री व्हायचंय, आपल्याला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय म्हणून पटेल तटकरे या जोडीने काय घोळ घालायचं ते घातला. शीर्षस्थ नेतृत्व मोदी, शहा, भारतीय जनता पार्टीचं आणि राज्यातलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीनुसार वागायचंय, विलिनीकरण होऊ द्यायचं नाही. म्हणून या दोघांनी काय काय उद्योग केले. निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला काय पत्र लिहिलं की राष्ट्रीय अध्यक्षाला जेवढे अधिकार तेवढेच कार्यकारी अध्यक्षाला अधिकार. मग पार्थ पवार यांनी कसे पंख छाटले आणि आपण अलीकडे जो व्हिडिओ केलेला आहे तो आवर्जून ऐका. पंख नाही, देठच कापलेला आहे, छाटलेला आहे. म्हणजे पटेल यांनी काय काय उद्योग केले. आता ज्या वेळेला 3 वर्षानंतर सुनील तटकरे यांच्या मनामध्ये असं येतं की चला, साहेबांची तब्येत बरी नाहीये, आपण भेटलं पाहिजे. आपण त्यांचं बोट धरून राजकारणामध्ये मोठे झालेलं आहोत. भलं आपण पत्रकारांना काही सांगत असू, अंतुलेंचं नाव घेत असू, वसंतदादा पाटील नाव घेत असू, काय नावं घेत असू, ते भाग वेगळा. परंतु खरं तर आपल्याला राजसिंहासन जे मिळत गेले ते शरद पवारांमुळे मिळत गेले. मग आपण त्यांना भेटलं पाहिजे असं कृतज्ञता भाव सुनील तटकरे यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि ते चक्क सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले. ज्या वेळेला रायगड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होतो, सुनेत्रा वहिनी उपस्थित असतात, त्यावेळेला ते सुनेत्रा वहिनींबद्दल मोठं वक्तव्य करतात की आता ममता दिदी
जयललिता अम्मा यांच्यासारखं वहिनी एक नाव प्रसिद्ध होणारे राष्ट्रीय राजकारणामध्ये नेमकं काय म्हणायचं होतं. आणि मग ही 29 एप्रिलची ते पत्राची ती बातमी. मग कामाख्या मंदिर तिथं जाणं सोबत, मग येताना मात्र फडणवीस यांच्या फ्लाईटमध्ये परतणं, हे सगळं जे काय घडतंय आणि त्याची जोरदार चर्चा सुरू. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार नेमकं काय बोलणार याची उत्सुकता महाराष्ट्राला होती. आणि मग ते बोलले की प्रफुल्ल पटेल हे मोठे अनुभवी नेते, 2003 पासून ते माझ्या सोबत आहेत, अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. हे फार सविस्तर जरी बोलले नाही तरी ते एक वाक्य फार महत्वाचं आहे. अनुभवी नेते. तसं तटकरे हे देखील अनुभवी नेते. हे जे प्रमाणपत्र दिलेलं आहे, हे जे कौतुक केलेलं आहे, आता हा शरद पवारांच्या मनातला कुठल्या राजकीय कटाचा भाग आहे की खरंच कौतुकाचा भाग आहे, हे येणारा काळ सांगेल. आणि तो काळ कधी येईल याचं देखील नियोजन शरद पवारांनी केलेलं असणार हे लक्षात घ्या. म्हणजे पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राव वहिनी यांच्याशी ज्या वेळेला ते सल्ला मसलत करतात त्यावेळेला तो कौटुंबिक असा एकात्म भाव असतो. आणि मग आता अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये कशा प्रकारे पक्ष वाढ केला पाहिजे, कशा प्रकारे सांभाळला पाहिजे. म्हणजे पार्थ तुम्ही केव्हा काय बोलायचं, हे काँग्रेसबद्दल काय बोलायचं, उमेदवारीबद्दल काय बोलायचं, निर्णय काय घ्यायचे, याचं पक्ष म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आहेच. मग हे बारामतीतलं जे अंतस्थ जे पवार कुटुंबामधलं जे महाभारत आहे त्याचा एक भाग आहे शरद पवारांचं हे बोलणं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची अडचण होणार, की ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या याच्यानुसार जे काही रचत आहेत की आपण 20 आमदार घेऊ, जसं रोहित पवार बोलले अमुक घेऊ तमुक घेऊ, सत्तेमध्ये राहू, 2029 पर्यंत चिंता नाही, त्याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर सगळी रसद आपल्याला मिळेल, मोठ्या पक्षाचं पाठबळ मिळेल, मग चिंता करायचं काय कारण आहे. मग आपण फक्त भावनिकतेवर हे सगळं करायचंय का, तर अजिबात नाही. आणि राजकारणामध्ये कुणीच भावनिक नसतं हे लक्षात घ्या, कुणीही नसतं. त्याला शरद पवार अजिबातच अपवाद नाहीत हे लक्षात घ्या. आणि मग या त्यांच्या विधानाकडे बघा. ते करत आलेले आहेत, आतापर्यंत त्यांनी तेच केलेलं आहे. आणि मग त्यांच्या मध्ये जी प्रगल्भता आहे, जे परिपक्वता आहे, ती देखील वाखाणण्याजोगी आहे. त्याबद्दल आपण वारंवार बोलत असतो. ते जे बोलतात, आता आता उदाहरण द्यायचं बघा, थोडंसं विषयांतर होईल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं जे काही सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी टीका तर केलीच की तुम्ही सोमनाथला गेले, 6 विमान उडवले वगैरे वगैरे वगैरे. ते केलं, सोमनाथला गेले, तिथं पूजा केली, याच्याबद्दल माझी हरकत नाही. याच्या आधी पण देशावर असे संकट आलेले आहेत. काय मग तुम्ही हे करताय, मग तुम्ही सर्व पक्षांना एकत्र बोलवा बसा, असं देखील बोललं ते शरद पवार बोललेले. म्हणजे ही प्रगल्भता, म्हणजे एकीकडे चिमटाई काढायचा, एकीकडे देशावर संकट, मग ते सगळ्यांनी मिळून सोडवलं पाहिजे हे सुचवायचं. आणि मग तसं जर या राष्ट्रवादीमध्ये या दोन राष्ट्रवादीची शकले झाल्यानंतर शरद पवारांचं मन व्यथित होणं स्वाभाविक. त्याही वेळेला ते झालं, परंतु ते तसं काही दाखवणार नाही. मग आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आश्वासक चेहरा कोणता, असं अजित पवार ज्यावेळेला ते बंड झालं त्याच्यानंतर विचारण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी स्वतःचं बोट वर केलं, ते म्हणे मीच. आणि मग त्यांनी उदाहरणं अनेक दिले, सगळे आमदार कसे सोडून गेले होते, मग कशी निवडणूक झाली, मग कसं जिंकलो वगैरे वगैरे. ते सगळं आता आज तटकरे आणि पटेल हे जे काही धाडस करत होते किंवा करत आहेत, ते भारतीय जनता पार्टीचा मिळू पाहणारा राजास्त्र यासाठी. आता ज्या वेळेला शरद पवार कौतुक करतात अशी बातमी ज्या वेळेला येते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नेते संभ्रमात पडावेत की आता ह्या दोघांचा भरोसा काय. हे तर शरद पवारांना जाऊन भेटले, 3 वर्षानंतर जाऊन भेटले, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, नेमकं काय चाललेलं आहे, यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, असं भारतीय जनता पार्टीला वाटणार.
दुसरीकडे पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा वहिनी यांना असं वाटणार की आपण एवढा मोठा निर्णय घेतलेला पक्षाच्या वतीने. बरं, आपण विक्रमी मतांनी बारामतीमध्ये निवडून आलो. शरद पवारांनी कसं उमेदवार न देण्याचं सांगितलं, त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि ज्या वेळेला आपण पक्ष आता आपल्या याच्यानुसार चालवायला निघालेलो आहोत, त्यावेळेला आपल्या जे विरोधातले जे आहेत पक्षांतर्गत, म्हणजे सुनेत्रा वहिनी दिल्लीला एका कोणाकडे तरी खाजगीमध्ये म्हटल्या खासदाराला की पक्षांतर्गत जो त्रास होतो तो असह्य असतो, बाहेरच्यांनी विरोधकांनी दिलं तर त्याच्यात काही वाटत नसतं. हे वाक्य फार महत्वाचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पवार साहेब ज्या वेळेला बोलतात की तटकऱ्यांनी हे ते कौतुक करतात, तर याच्यातून नेमका काय अर्थ घ्यायचा असं यांना प्रश्न पडावा असा आहे. दुसरीकडे विलिनीकरण, म्हणजे विलिनीकरणाची चर्चा. आज पत्रकारांनी विचारलं विलिनीकरणाच्या संदर्भात, ते म्हटले त्यांनी तेच मागे जे उत्तर दिलं तेच उत्तर दिलं. आणि हे त्यांचं प्रगल्भ परिपक्वता असं म्हटलं तरी काय हरकत नाही. त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी काय उत्तर दिलं की जयंत पाटील आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये जे काही बैठका झाल्या विलिनीकरणाच्या संदर्भात, त्या यासाठी झाल्या कारण अजितदादांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं. मग त्या दोघांच्या ज्या बैठका आहेत त्याचं ब्रीफिंग ते मला करायचे, एवढंच आहे. बाकीचं काही बोलता येणार नाही असं त्यांनी ते सांगितलं अतिशय थोडक्यामध्ये. परंतु विधानांचे अर्थ आपण शोधत बसावेत अशा पद्धतीचे हे विधानं आहेत. आता मग थेट लगेच त्यांनी काहीतरी बोलावं की तटकरे पटेल यांचा कसा गेम झाला वगैरे, बघा त्यांनी कसं केलेलं आहे, असा इतका एकदम टोकाचं बोलायचं नसतं. याचं भान शरद पवार यांच्यासारख्या शरद पवारांना नक्कीच आहे आणि त्या पद्धतीने ते बोललेले आहेत. मग ज्या वेळेला घाईघाईमध्ये शपथविधी, अस्थि विसर्जन चालू असताना शपथविधी, मग तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर ज्या वेळेला विचारलं, त्यावेळेला ते म्हणले की तटकरे आणि पटेल यांचा पक्ष आहे, त्यांनी तो निर्णय घेतला असेल, त्यांना उपमुख्यमंत्री केलेला आहे, त्याचा आनंद आहे, राष्ट्रीय अध्यक्ष करणार त्याचा आनंद आहे वगैरे असं ते बोललेले आहे. आणि आता ज्या वेळेला या दोघांची पदं निवडणूक आयोगाच्या दप्तरीच नाहीत, कार्यकारी अध्यक्ष म्हणून किंवा राष्ट्रीय महासचिव म्हणून, प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे, अशा परिस्थितीमध्ये आलेलं हे विधान बरंच काही बोलून जात आहे एवढंच. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा.